नमस्कार मित्रांनो, संकल्प अकॅडमी पुणे मध्ये आपले स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरू करूयात. आजची पहिली न्यूज आहे लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स. लॉजिस्टिक म्हणजे काय? दळणवळण, ट्रान्सपोर्ट. यामध्ये भारताचा जो रँक आहे तो 6 नंबरनं वाढलेला आहे. आता हे जे आपल्याला इथे रँकिंग दिसते त्यामध्ये बघा, पहिल्या रँकला कोण आहे? सिंगापूर, फिनलंड, जर्मनी, चायना बघा 19 रँकला आहे, युनायटेड स्टेट्स 17 रँकला आहे आणि इंडियाचा रँक 38 आहे. ठीक आहे. सो हा आधी रँक किती होता? 44 होता, तो आता 38 ला आलेला आहे. आणि इंटरनॅशनल शिपमेंट आहे तो आपला बघा 22 ला रँक आलेला आहे. सो सॉफ्ट अँड हार्ड इन्फ्रा हेल्प्स इम्प्रूव्ह परफॉर्मन्सेस. तुमचा इकॉनॉमीचा परफॉर्मन्स वाढायला लॉजिस्टिकचा खूप जास्त फायदा होतो. आणि 2023 मध्ये हे जे रँकिंग झालं हे 139 कंट्रीजचं रँकिंग काढलेलं होतं. त्यामध्ये भारताचा हा रँक आहे. 2018चा जो रँक होता तो 160 कंट्रीजमध्ये काढलेला होता. सो हे रँकिंग लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. बरं, हा रिपोर्ट कोण काढतं? तर वर्ल्ड बँक लॉजिस्टिक इंडेक्स आहे. म्हणजे वर्ल्ड बँक हा रिपोर्ट जारी करतं. तर हे पण विचारलं जाऊ शकतं की लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स कोण जारी करतं? तर वर्ल्ड बँक हा परफॉर्मन्स इंडेक्स जारी करत असते. पुढे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी IEA ने इंडिया गॅस मार्केट आउटलुक रिपोर्ट आउटलुक 2030 जारी केलेला आहे. आता नॅचरल गॅस जे आहे CNG म्हणून, आता हे जे आहे हे क्लीन फ्युएल म्हणलं जातं. जे गॅसवरती ज्या गाड्या चालतात ते पर्यायानं कमी पोल्युशन निर्माण करतात. त्यामुळं गॅसवरती शिफ्ट करण्याचं धोरण आहे गव्हर्नमेंटचं. आता जर बघितलं तर हा जो अहवाल आहे तो IEA न जारी केलेला आहे. आणि हे काय सांगते की 2030 पर्यंत नैसर्गिक वायूचा वाटा आहे तो 15% वाढवायचा आहे. जो आता किती आहे? 6% वाटा आहे नॅचरल गॅसचा. आता हे LNG जे आपण लिक्विफाईड नॅचरल गॅस असतो तो जो आहे तर भारत चौथा सर्वात मोठा आयातदार आहे जगामध्ये. आता वाय गॅस, नॅचरल गॅस का? तर सगळ्यात महत्वाचं रिझन आहे ते एकतर मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे क्लीन फ्युएल आहे. आणि ह्या दोन गोष्टींमुळे प्रदूषण कमी करण्यासाठी, कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी, गॅस वापरण्यासाठी किंवा गॅसवरची जी 4 व्हीलर्स आहेत त्यासाठी गव्हर्नमेंट प्रमोट करतं. आता याच्या रिलेटेड बऱ्याच पॉलिसी रिकमेंडेशन आलेल्या आहेत यापूर्वी. त्यातली ही जी किरीट पारिक कमिटी आहे हे आपल्यासाठी एक्झामला महत्वाची आहे. तर ही कशासाठी होती? तर प्राइसिंग जे आहे, गॅसचं जे प्राइसिंग आहे त्या प्राइसिंग रिलेटेड सजेशन देण्यासाठी किरीट पारिक कमिटी 2022 मध्ये नेमली होती. लिफ्ट प्राइस सिलिंग्स ऑन डीप वॉटर अँड अल्ट्रा डीप वॉटर प्रोजेक्ट्स. दुसरं काय आहे? इस्टॅब्लिश इंडिपेंडेंट गॅस ट्रान्समिशन सिस्टीम ऑपरेटर्स TSOs. तिसरं काय सांगितलेलं आहे पॉलिसी रिकमेंडेशन मध्ये? हार्मोनाइज टॅक्सेशन ऑफ कॉम्पिटिंग फ्युएल्स, फॉर एक्झाम्पल कोल. प्रमोट इंडियन गॅस एक्सचेंज. आता बघा, इंडियन एनर्जी एक्सचेंज आहे त्याच धर्तीवरती इंडियन गॅस एक्सचेंज सुरू करा, जेणेकरून डिमांड अँड सप्लायवरती प्राइसिंग, एक योग्य प्राइस डिस्कवरी म्हणतो आपण त्याला, योग्य प्राइसिंग अचीव्ह करायला इंडियन गॅस एजन्सीचा एक्सचेंजचा फायदा होईल. जसं स्टॉक एक्सचेंज असतं तसंच एनर्जी एक्सचेंज असतं, तसंच आता हे गॅस एक्सचेंजेस चालू करण्याचं रिकमेंडेशन आहे. पुढचं आहे इफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठी डेव्हलप करा ट्रान्सपरंट थर्ड पार्टी ऍक्सेस बिल्डिंग स्ट्रॅटेजिक गॅस रिझर्व्ह. आता स्ट्रॅटेजिक गॅस रिझर्व्ह म्हणजे काय आहे? तर जमिनीखाली मोठ्या प्रमाणामध्ये टँक्स बनवले जातात, ज्यामध्ये जेव्हा गॅसच्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्राइस कमी असतात तेव्हा तो गॅस इम्पोर्ट करून इथे मोठ्या प्रमाणामध्ये ते टँक भरून घेतले जातात, जेणेकरून अडचणीच्या वेळेस तो गॅस वापरता येऊ शकतो. हा, जसं आपण पेट्रोल पंपला बघतो की खाली टाकी असते, तसे पण ह्या खूप मोठ्या टाक्या असतात, कारण हे पूर्ण देशासाठीचा गॅस ते स्टोअर करणार आहे. सो हे काही पॉलिसी रिकमेंडेशन आहेत. आपल्याला महत्वाचं आहे किरीट पारिक कमिटी. आता भारतावर काय, तर तुम्ही बघा LNG आपण पूर्णपणे आयातच करत असतो आणि याच्यावरती आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किमती वाढल्या तर गॅसच्या किमती वाढणार, आणि गॅसच्या किमती आपल्या इथे वाढल्या तर चालत नाही, कारण ते पॉलिटिकली व्हायबल नाही आहेत. लोक रस्त्यावरती उतरतात जर गॅसच्या किमती वाढल्या तर. त्या केसमध्ये गव्हर्नमेंटला सबसिडी द्यावी लागते
आणि त्यासाठी मग हे प्राइसिंग वरती सिलिंग ठेवू नका असं रेकमेंडेशन किरीट पारेख करतं आणि मार्केटला डिमांड सप्लाय वरती प्राइस डिसाईड करू द्या असं म्हणणं आहे. चला पुढचं गोष्ट बघूया, नदी बंधन स्कीम. आता हे नदी किंवा नोदी म्हणून आपण NODI हा पश्चिम बंगाल गव्हर्नमेंटचा 2025चा आत्ताच्या बजेटमध्ये त्यांनी हे अनाऊन्स केलेलं आहे. नदी बंधन यासाठी यांनी 200 कोटीचं बजेट अलोकेट केलेलं आहे. यामध्ये काय आहे तर जे नद्या आहेत आणि पाणथळ जमिनी आहेत त्या एकमेकांशी जोडायचे, नद्या आणि पाणथळ जमिनी एकमेकांशी जोडायचे आणि त्याच्यामुळे अचीव काय होणार आहे तर एकतर जमिनी नदीची धूप आहे ती कमी होते, नैसर्गिक आपत्तींचा सामना करायला मदत होते आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात कारण एक नवीन इकोसिस्टम क्रिएट होते आणि त्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे इकॉनॉमिक आपण ऍक्टिव्हिटीज करू शकतो, वेगवेगळे प्राणी आपण तिथं पाळू शकतो नाही का, त्यातून आपल्याला श्रीम्स वगैरे गोष्टी मिळू शकतात, टुरिझम आपण तिथं डेव्हलप करू शकतो, त्यातून आपल्याला पैसे मिळू शकतात. सो हा एक खूप चांगला प्रयोग या वर्षीच्या गव्हर्नमेंटनं वेस्ट बेंगॉलच्या बजेटमध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. पहिला तशा टाईपचा प्रयोग आहे. जर हा सक्सेसफुल झाला तर बाकीचे राज्य पण हा प्रयोग नक्कीच घेतील. पुढची न्यूज बघूया. भारतातील पाम तेलाची आयात जानेवारीमध्ये 14 वर्षच्या नीचांकी पातळीवर आलेली आहे. आता तुम्हाला काही महिन्यापूर्वी आठवत असेल की खाद्यतेलांच्या किमती अतिशय जास्त वाढलेल्या होत्या आणि त्यामुळे एक लोकांमध्ये थोडा नाराजी पण होती की खाद्यतेलाच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. ज्यावेळेस गव्हर्नमेंटनं फ्री बीज दिलेल्या होत्या, तुम्ही ऐकलं असेल लाडकी बहीण योजना केली होती आणि त्यावेळेस महिलांना 1,500 रुपये दिले होते. त्यावेळेस पण बऱ्याच महिलांनी दाखवलं होतं की नाराजी दाखवली होती, तुम्ही पैसे तर देताय आम्हाला पण त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला किमती पण वाढत आहेत खूप जास्त. त्यामध्ये तेलाचा पण एक उल्लेख होता की तेलाची किमती खूप वाढलेली आहेत. तर आता ही जी किंमत वाढत होती याचं रिझन काय होतं तर आपण जे मेजॉरिटी तेल आहे ते आपण इम्पोर्ट करतो. सो आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर तेलाच्या किमती वाढल्या तर आपल्या इथे पण तेलाच्या किमती वाढतात. आता हे जे नवीन आहे, आता बघा तुम्ही सध्या काही थोड्या तेलाच्या किमती कमी आलेल्या आहेत, त्याचं कारण आहे की इम्पोर्ट थोडा घसरलेला आहे आणि ते घसरण्याचे कारण काय आहे तर सोय ऑइल सारख्या किफायतशीर पर्यायांच्या उपलब्धतेमुळे एकूण खाद्यतेलांची आयात कमी झालेली आहे. केरळ, तमिळनाडू या भागामध्ये आता हे मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणात सोय ऑइल केलं जातं. आता हे पाम तेल काय आहे बघा, हे आफ्रिकन तेल पाम ट्री जे आहे इलेसिस जिनेन्सिस याच्या फळापासून हे तेल मिळतं. हे तेल रंगहीन आहे, गंधहीन आहे आणि तुलनेनं चवहीन आहे. म्हणजे तेलाला रंग नाहीये, गंध नाहीये आणि चव नाहीये. आता आपण आपल्या इथे बघा ज्या कंपन्या शेंगदाणा तेल वगैरे म्हणून विकतात तर त्यांच्यामध्ये ऍक्च्युली काय असतं की ते बेस म्हणून ते पाम तेल वापरतात आणि त्याच्यामध्ये मग हे मिक्स करून ते तेल फ्लेवर मिक्स करून आपल्याला दिलं जातं. त्यामुळे आपल्याला तेल एवढं स्वस्त मिळतं. तर जर तुम्ही त्याचं बघितलं 35% अराउंड 35-40% अराउंड आपल्याला शेंगदाण्यापासून तेल मिळतं, 35%च म्हणा. तर तुम्हाला जर शेंगदाण्याची किंमत पाहिली तर तुम्हाला 1 लिटर तेलासाठी किती किंमत यायला पाहिजे, पण आपल्याला त्या मानाने तेल स्वस्त भेटतं. त्याचं रिझन काय आहे तर ऍक्च्युली ते पाम तेलच असतं, त्याच्यावरती थोडी ट्रीटमेंट करून ते आपल्याला विकलं जातं. आता तेल पामची झाडे मूळची कुठली आहेत, आफ्रिकेतली आहेत, परंतु सध्या इंडोनेशिया आणि मलेशिया हे जागतिक पुरवठादार जो आहे जागतिक पुरवठा त्याच्या 85% पुरवठा हे मलेशिया आणि इंडोनेशिया हे 2 देश करत असतात. भारत यांचा कडून मोठ्या प्रमाणामध्ये आयात करत असतो. भारत हा जगातील सर्वात मोठा पाम तेल आयातदार आहे. आपण आपले इडिबल ऑइल म्हणजे खाद्यतेलासाठी पूर्णपणे डिपेंड आहोत इम्पोर्ट वरती. भारताने 2021 मध्ये खाद्यतेलावर म्हणजे डिपेंडन्सी कमी करण्यासाठी राष्ट्रीय मिशन ऑइल पाम NMEOP नॅशनल मिशन ऑन इडिबल ऑइल्स आणि ऑइल पाम हे आपण एक मिशन सुरू केलेलं आहे 2021 मध्ये आणि याच्यामध्ये मिशननुसार यांचा उद्देश आहे की इम्पोर्ट जास्तीत जास्त कमी करावी आणि इथलं जे लोकल प्रोडक्शन आहे तेलाचं वाढवणं हा मेन उद्देश याचा त्यांनी ठेवलेला आहे. सो हे एक महत्वाची न्यूज आहे. पुढे पाहूया. आम्ही परजीवींचा वर्ग तयार करत नाही का, सर्वोच्च न्यायालय. आता हा इश्यू लक्षात घ्या, बऱ्याच अँगलनं महत्वाचा आहे. जे वेगवेगळ्या इलेक्शनच्या तोंडावरती प्रत्येक सरकार किंवा प्रत्येक राजकीय पार्टी हे फ्री बेस देतं की आम्ही एवढे पैसे देऊ, तुम्ही जर साऊथमध्ये गेला तर मिक्सर देऊ, टीव्ही देऊ, आणि ते लिटरली मिक्सर टीव्ही वगैरे वाटतात इलेक्शनमध्ये. आणि यामुळे काय होतं की कॅश फॉर वोट म्हणजे
पैशावरती मतदान असा एक नवीन गोष्ट निर्माण झालेली आहे आणि त्याच्या रिलेटेड काही लोक सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते आणि त्यांनी हा प्रश्न रेज केला होता की हे जे काही पैसे देऊन किंवा लालच देऊन वोट मागितलं जातं याच्यावरती सुप्रीम कोर्टाने संज्ञान घेऊन ते बंद करावं कुठेतरी. आणि मग त्या रिलेटेड जेव्हा ही केस सुप्रीम कोर्ट समोर आली होती तेव्हा सुप्रीम कोर्टनं हे प्रश्न विचारलेला होता सरकारला की आपण हे जे फ्रीबीज देऊन एक परजीवी वर्ग तर तयार करत नाही ना, आपण लोकांना अवलंबून ठेवतोय सरकारच्या एडवरती आणि त्यामुळे मग ते काम करणार नाहीत. एक इफिशियंट काम करणारी पॉप्युलेशन क्रिएट होणार नाही. सो सुप्रीम कोर्ट काय म्हणते बुधवारी, डिसअप्रूव्ड ऑफ द प्रॅक्टिस ऑफ अनाउन्सिंग freebies prior to elections, saying that people were not willing to work as they were getting free ration and money. म्हणजे त्यांना फ्री पैसे आणि राशन पण फ्री मिळतंय, पैसे पण फ्री मिळत आहेत. तुम्हाला 2 रुपयाला किलो तांदूळ मिळतोय आणि तुम्हाला 2,000 रुपये 1,500 रुपये महिन्याला मिळत आहेत, तर तुमचा खाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. मग जर तुम्हाला खाण्याचा प्रश्न मिटलेला आहे तर मग तुम्हाला काम करण्याची गरज काय? रेशनवरती तुम्हाला 2 किलो तांदूळ मिळतोय, महिन्यामध्ये खाऊन तुम्ही किती खाणार आहे? आणि तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये गव्हर्नमेंट देते, 2,000 रुपये 21 रुपये झाला तर ते देते. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्कीम आहेत, PM किसान सन्मान निधी आहे त्यामधून काही पैसे मिळतात. त्याचबरोबर मिनिमम काही जर तुम्ही सरकारी कामावरती गेला तर तिथे तुम्हाला काहीतरी मिनिमम रोजगार मिळतच असतो. तर त्या जर गोष्टीचा विचार केला तर तुम्ही 2-3 दिवस काम केलं तरी पण तुमचं महिन्याचं फ्री रेशनमुळे तुमचं महिन्याचं काम होऊन जातं आणि त्यामुळं जो रोजगार आहे तो गावाकडे इझिली अवेलेबल होत नाही. त्यामुळे शेतामध्ये शेतमजुरी करण्यासाठी कामगार मिळत नाही आणि त्यामुळे शेती पण महाग होत चाललेली आहे, जी की शेतकऱ्यांना किफायतशीर आता राहिलेली नाही. आणि मग या सर्व गोष्टी जर पाहिल्या, जर फूड सिक्युरिटी ऍक्ट ज्यावेळेस आला होता, फूड सिक्युरिटी ऍक्ट, त्यावेळेस पण हाच मुद्दा आला होता की जर तुम्ही फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत सर्वांना फ्रीमध्ये रेशन दिलं तर मग कामं करायला माणसं कुठून मिळणार? सो हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. जे हे काय म्हणतात त्याला कॅश 22 सिच्युएशन आहे की तुम्हाला द्यायचंय पण आणि दिलं तरी पण प्रॉब्लेम आहे आणि नाही दिलं तरी पण प्रॉब्लेम आहे. नाही दिलं तर लोकांचं एक्सप्लॉयटेशन होईल, लोकांचं शोषण केलं जाईल, थोड्या पैशासाठी त्यांना राबवून घेतलं जाईल आणि दिलं तर ते लोक परत काम करणार नाही. सो ही एक अशी सिच्युएशन आलेली आहे. इथे काय म्हणते, अनफॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ दिस फ्रीबीज, ह्या फ्रीबीजमुळे काय झालंय, पीपल आर नॉट विलिंग टू वर्क, लोक काम करायलाच तयारी नाही आहेत. दे गेट फ्री रेशन्स. तुम्हाला माहित असेल 80 कोटी लोकांना फ्री रेशन मिळतंय, 80 कोटी लोकांना फ्री राशन मिळतंय. दे आर गेटिंग अमाऊंट विदाउट डुईंग एनी वर्क, जस्टिस गवई ऑब्झर्व. हे जे जस्टिस गवई आहे त्यांनी हे ऑब्झर्वेशन नोंदवलेलं आहे की जर तुम्ही 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये राशन देताय आणि त्यांना तुम्ही पैसे पण देताय, मग ते लोक काम कसं करणार? सो हा एक क्वेश्चन आहे, याच्यावरती समाजामध्ये मंथन होणं अतिशय गरजेचं आहे. आता याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहेत बघा फ्रीबीचे, की जो गरीब तबका आहे, अतिशय गरीबात गरीब आहे, त्यांचं काय होईल, त्यांना वर उचलण्यामध्ये हे फायदेशीर होईल. का तर ह्यामध्ये लॉंग टर्म सोशल वेलफेअर स्कीम असल्यामुळे त्यांना खाण्यापिण्याचा प्रश्न राहणार नाही आणि त्यामुळे ते त्यांचा प्रोडक्टिव्ह कामामध्ये वेळ घालवू शकतात, जे की रिअलिटीमध्ये होत नाहीये. दुसरं काय आहे, बूस्ट कन्झम्पशन. पैसे दिल्यामुळे काय होईल, ते पैसे घेऊन लोक मार्केटमध्ये जातील, वस्तू खरेदी करतील आणि त्यामुळं कन्झम्पशन वाढेल. कन्झम्पशन वाढलं तर इंडस्ट्री आणि उद्योगधंदे वाढतील, एम्प्लॉयमेंट वाढेल. तिसरं काय आहे, इमिजिएट रिलीफ इन क्रायसिस. आता कोरोना आलता, कोरोनामध्ये अचानक सगळ्यांना घरात बसावं लागलं आणि मग त्यामुळे बऱ्याच लोकांचा रोजगार गेला आणि ज्यांच्या हातावरती पोट होतं त्यांना खाण्याचा काय प्रश्न निर्माण झाला होता. त्याच्या अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस हे डिरेक्ट जे आपण फ्री रेशन देत होते, एक इमिजिएट रिलीफ प्रोव्हाइड करतं आणि तुम्हाला एक सोपं सोल्युशन देऊन टाकतं लोकांना इमर्जन्सीच्या काळामध्ये, जसं की कोविड-19चा काळ होता. त्यानंतर काय होतं, प्रोडक्टिव्हिटी बूस्ट होते. शॉर्ट टर्म इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मुळे काय होतं की वर्कफोर्स इफिशियन्सी वाढते. सो एकंदरीत काय आहे की ह्या फ्रीबीजचे फायदे पण झालेले आहेत, काही फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. आता कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये आपण हे मान्य करू शकतो, पण बाकीच्या केसमध्ये काय आहे की याचे तोटे हे त्याच्या फायद्यांपेक्षा थोडे जास्त होत आहेत का, याच्यासाठी क्वेश्चन विचारलेला आहे सुप्रीम कोर्ट. याच्यावरती मेन्सला रायटिंग मध्ये पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, एमपीएससी मध्ये सुद्धा आता, की हे योग्य आहे का, फ्रीबीजचं पॉलिटिक्स
इज फ्री बीज पॉलिटिक्स गुड फॉर इंडिया किंवा महाराष्ट्र, हे फ्री बी पॉलिटिक्स आहे भारतासाठी किंवा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगलं आहे का, आणि एक्सप्लेन करा असं प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा न्यूज आहे आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लिअर प्रायोगिक अणुभट्टी. प्रायोगिक म्हणजे एक्सपेरिमेंटल. आता लक्षात घ्या, हे आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिएक्टर जो आहे हा कशासाठी आहे, तर हा एक फ्युजन प्रोसेसचा वापर करून एनर्जी क्रिएट करतो. आता न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये दोन प्रकार असतात. जो सध्या सगळीकडे चालतो तो फिशन मध्ये चालतो, म्हणजे एका अणूचे डिव्हिजन करून दोन मध्ये कन्वर्ट करायचे. सो ए आणि बी, याच्यामधून ए आणि बी येणार आणि एका अणूचे तुकडे करून जी मध्ये एनर्जी रिलीज होते त्यापासून तुम्ही एनर्जी क्रिएट करणार. ती झालं फिशन. आणि आता ही जी आहे ती फ्युजन आहे, FU. तर फ्युजन म्हणजे काय आहे की दोन अणू आहेत ते एकत्र करणार आपण आणि त्यातून एक तिसरा अणू क्रिएट होतो. आता यामध्ये काय की दोन अणू जोडताना त्यातनं काही एनर्जी बाहेर पडते आणि ती एनर्जी एक यूज केला जाऊ शकतो. तर आता लक्षात घ्या, हे जे आपला जो पहिला अणुबॉम्ब पडलेला होता तो फिशन प्रोसेसमध्ये बनलेला आहे. ही जी सूर्यावरती जी एनर्जी क्रिएट होते ती फ्युजन प्रोसेसनं क्रिएट होते. सो हायड्रोजन त्यापासून एक हेलियमचा अणू बनतो. आता विषय हा आहे की हा जो आहे अजूनही एक्सपेरिमेंटल आहे, हा अजूनही प्रयोगच चाललेले त्याच्यावरती. फ्युजन जर सक्सेसफुल यांनी प्रोसेस क्रिएट केली तर यातून खूप मोठ्या प्रमाणावरती एनर्जी क्रिएट होईल की जी पूर्ण भारताचं नाही तर जगाचे प्रश्न मिटवायला इनफ होईल. आता हा ITR काय आहे, तर हा एक आंतरराष्ट्रीय सहयोगी प्रकल्प आहे जो की 1985 ला सुरू झालेला आहे. आता याच्यामध्ये काय जागतिक स्तरावर सर्वात मोठे चुंबकीय फ्युजन उपकरण तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. सो मॅग्नेटचा वापर करून फ्युजन उपकरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर ऊर्जा स्रोत म्हणून फ्युजनची व्यवहार्यता सिद्ध करणे हे याचे उद्दिष्ट आहे. म्हणजे जे न्यूक्लिअर रिएक्टर आहे ते न्यूक्लिअर रिएक्टर कोणत्या, तर फिशनच्या ऐवजी फ्युजनवरती क्रिएट करणं फायदा होईल. आता याचा फायदा काय आहे, यात न्यूक्लिअर वेस्ट क्रिएट होत नाही. फ्युजनमध्ये काय होतं, न्यूक्लिअर वेस्ट क्रिएट होतं. न्यूक्लिअर फ्युजनमध्ये न्यूक्लिअर वेस्ट क्रिएट होत नाही. हा प्रकल्प सूर्याला शक्ती देणाऱ्या समान तत्वावरती, म्हणजे सूर्यामध्ये ज्या प्रकारे एनर्जी क्रिएट होते त्याच प्रकारे इथे पण एनर्जी क्रिएट होते. इथे कोणत्याही प्रकारचं रॉ मटेरियल किंवा एक आपण म्हणू की खराब आपण काय म्हणतो त्याला बाय प्रोडक्ट काही क्रिएट होत नाही, त्यामुळे वेस्ट क्रिएट होत नाही. आणि वेस्ट क्रिएट होत नाही त्यामुळं हे जास्त चांगलं आहे फिशनपेक्षा. 1985 ला स्थापना झाली, हजारो क्षेत्रांवरती काम करत आहेत. भारताने मात्र याला 2005 मध्ये जॉईन केलेला आहे या प्रकल्पाला. सध्या यामध्ये 33 राष्ट्रांचा समावेश आहे आणि जर तुम्ही इथं बघितलं तर इथं रशिया पण मेंबर आहे आणि इथं युनायटेड स्टेट्स पण मेंबर आहे. सो हे दोन्ही पण विरोधी असून सुद्धा इथे बघा चीन पण आहे, रशिया पण आहे, युरोपियन युनियन पण आहे आणि आता भारत पण आहे 2005 पासून. म्हणजे हे सगळे जे की एकमेकांच्या वैचारिक विचारधारेमध्ये फरक असून सुद्धा सर्व जण एकत्र येऊन या प्रोजेक्टवरती काम करत आहेत. कारण हा एक क्रिएटिव्ह प्रोजेक्ट आहे. यामधून जर हे सक्सेसफुल झालं तर एनर्जीचा जो खूप मोठा प्रश्न आहे आणि क्लीन एनर्जी, कोणत्याही प्रकारचं प्रदूषण न होणारी एनर्जी यामधून क्रिएट होईल. पुढचं न्यूज बघूया. काशी तमिळ संगम 3.0. आता हे काशी तमिळ काय आहे, काशी म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आहे, तमिळ आहे हे साऊथ इंडियामध्ये. तमिळ हे आपलं सगळ्यात शेवटचं राज्य आहे, सगळ्यात दक्षिणेकडचं. आता हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश काय आहे, तमिळनाडू आणि काशी यांच्यातील संबंध मजबूत करणे. आता लक्षात घ्या, काशी आणि तमिळ यांचा संगम पहिल्यापासूनच खूप कल्चरल देवाणघेवाण होती. तुम्ही जर काशीमध्ये बघितलं तर बरेच तमिळी लोक तुम्हाला अजूनही दिसतात, जुन्या काळात दिसायचं. आणि ही गोष्ट आपल्या गव्हर्नमेंटनं हेरली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आणि त्यांनी एक भारत श्रेष्ठ भारत हे त्यांची जी संकल्पना आहे, या संकल्पनेमधून हा संकल्पनेचा एक पार्ट म्हणून त्यांनी हा काशी तमिळ संगम म्हणून प्रोजेक्ट सुरू केला. आणि यामध्ये काय आहे तर कल्चरल एक्सचेंज तमिळनाडू आणि काशी यांच्यामध्ये केला जातो. आता यामध्ये ऋषी अगस्ती आपण इथं अगस्त्याला अगस्ती म्हणतो, ऋषी जे अगस्ती आहे यांच्या योगदानाचा इथं साजरा केला जातो. आता ऋषी अगस्ती हे
खूप मोठं नाव आहे. साऊथ तमिळनाडूचं संस्कृती किंवा कल्चर स्थापन करण्यामध्ये जर एक व्यक्ती कोण सिंगल हँडेडली रिस्पॉन्सिबल आहे तर ते ऋषी अगस्ती आहे. आणि यांनीच ती लँग्वेज पण तमिळ लँग्वेजच्या मध्ये पण त्यांचं खूप मोठं योगदान आहे. सो यांचं जे कंट्रीब्युशन आहे हे पण यामध्ये सेलिब्रेट केलं जातं. त्याचं रिवायवल कसं करता येईल, जुने काही शास्त्र वगैरे असेल त्याच्यावरती काय अभ्यास करता येईल का, जुन्या सांस्कृतिक काही गोष्टी आहेत त्याचा पुन्हा रिवाईव्ह करता येईल का, याचा पण इथे विचार केला जातो. हा हा येस 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 राईट. आता यामध्ये हाचा लोगो आहे आणि हा काशी तमिळ संगमचा लोगो आहे. आता रिझन काय लक्षात घ्या, संगम संगम म्हणजे काय, एकत्र येणं. सो दोन कल्चर, दोन संस्कृती एकत्र येणं. मग ऍक्च्युली पहिलं तर ही गोष्ट वेगळं नाहीच आहे, म्हणजे हे कल्चर वेगळं नव्हतं, पण भारतामध्ये हजारो वर्षाचं पारतंत्र्य गेलेलं आहे आणि त्यामध्ये फोडाने राज्य करायच्या नीतीचा पण परिणाम झालेला आहे. आता इथे जर तुम्ही अगस्ती बघितलं तर अगस्ती हे नॉर्थ इंडियामध्ये होते, नॉर्थ इंडियामधून ते साऊथ इंडियामध्ये गेलेले आहेत आणि मग त्यांचं पूर्ण आयुष्य पुढे साऊथ इंडियामध्ये तमिळनाडूमध्ये गेलेलं आहे. सो अगस्त्यांना तिथं खूप मोठा रिस्पेक्ट आहे साऊथमध्ये, जे की तमिळ कल्चर स्थापन करण्यामध्ये त्यांचं योगदान मानलं जातं. सो जुन्या काळातून तुम्ही नीट बघितलं तर तसं पाहायला गेलं तर यांच्यामध्ये कधीच फरक नव्हता. पण मग एक द्रविड आणि एक आर्य वगैरे अशा काही इमॅजिनरी थेरीज मांडल्या गेल्या आणि त्यामधून डिवाइड अँड रूलची पॉलिसी ब्रिटिशांनी योग्य पद्धतीने भारतामध्ये राबवली. आता याला जर काउंटर करायचं असेल आणि लोकांमध्ये जी भाषेमुळे निर्माण झालेली जी दरी आहे आणि आपण आणि तुम्ही वेगळे असा जो एक लोकांमध्ये विचार निर्माण झाला, राजकीय फायद्यापोटी काही पॉलिटिशियननी याला हवा दिली आणि एक द्रविड म्हणून एक वेगळं पॉलिटिक्स क्रिएट केलं, त्याला छेद देण्यासाठी म्हणून पण याचा काशी तमिळ संगमचा वापर केला गेला. आता काशी तमिळ संगमचा उद्देश काय आहे तर लोकांना जाणीव करून देणं की बाबा हजारो वर्षे आज झालेली आहेत, तर तुम्हाला तमिळचे लोक काशीमध्ये दिसत आहेत, तुम्हाला काशीचे लोक तमिळमध्ये दिसत आहेत आणि हे कल्चरल एक्सचेंज आहे. तुम्ही साऊथमध्ये पण बघा की शिवाची बरीच मंदिर असतात. सो हा जो एकच कल्चरल धागा आहे, आपण वेगळे नाहो आणि हे आपण वेगळे नाहीये त्यामुळं मग काही संबंधच येत नाही डिवाइड अँड रूलचा. त्यामुळे हे कुठेतरी एक ग्रेटर एक भारत यात हेच आहे. एक भारत, भारत वेगळा नाहीये, एकच आहे. एक भारत असेल तर तो काय, श्रेष्ठ भारत. सो हा एक त्याचा व्ह्यू आहे आणि यासाठी काशी तमिळ संगम स्टार्ट केलेला होता. ब्रॉडर जर लॉंग टर्म मध्ये तुम्ही विजन पाहिलं तर खूप ब्रॉड विजन आहे. पुढचं इंडिया US ट्रस्ट इनिशिएटिव्ह. आता लक्षात घ्या, हा ट्रस्ट इनिशिएटिव्ह कशासाठी केलेला आहे तर क्रिटिकल मिनरल्स. आपण गेल्या काही दिवसामध्ये करंट अफेअर्समध्ये क्रिटिकल मिनरल्स, रेअर अर्थ इलेमेंट्स सगळ्या गोष्टींचा वारंवार ऐकतोय. UPSCने पण याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, MPSC पण याच्यावरती प्रश्न विचारेल. हे अतिशय महत्त्वाचा टॉपिक झालेला आहे. रिझन काय आहे तर आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं लक्षात ठेवायचे की क्रिटिकल मिनरल्स जे आहेत, जे रेअर अर्थ इलेमेंट आहेत, ते आजच्या ज्या कटिंग एज टेक्नॉलॉजी आहेत त्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तुमचे मोबाईल फोन असतील, तुमच्या बॅटरीज असतील, तुमचे जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, सोलार पॅनल्स वगैरे बनवणं असतील, सेमी कंडक्टर्स असतील, या सर्व गोष्टींमध्ये हे क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ इलेमेंट्स लागतात. आत्ताचा जो युक्रेनचा आणि रशियाचा वॉर आहे त्याला कुठेतरी क्रिटिकल मिनरलचा पण अँगल आहे हे आपल्याला गेल्या काही दिवसामध्ये लक्षात आलं. सो जगामध्ये चायनानं जेव्हा कोरोनामध्ये सगळं बंद ठेवलं होतं त्यावेळेस पूर्ण भारतासहित सर्व देशाला समजलं की आपण पूर्णपणे चायनावर डिपेंड आहोत क्रिटिकल मिनरलसाठी आणि म्हणून मग चायनावरची जी डिपेंडन्सी आहे ती कमी करावी म्हणून मग हा यासारखे इनिशिएटिव्ह वेगवेगळे देश राबवायला लागलेले आहेत. फक्त US आणि इंडियाच नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला इंडियाचे युरोपमध्ये पण याच मुद्द्यावरती टायअप होताना दिसतील, ऑस्ट्रेलिया बरोबर टायअप होताना दिसतील, इव्हन युक्रेन बरोबर पण टायअप होताना दिसतील. सो हा मेन उद्देश आहे की जे सेमी कंडक्टर टेक्नॉलॉजी आहे, जे आता नवीन फोन, सेल फोन्स जे आहेत याच्यावरती किंवा अंतरिक्षामध्ये जे पाठवले जातात सॅटेलाइट वगैरे, त्यामध्ये रिन्युएबल एनर्जी आपले जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे EVs, त्यामध्ये आपले डिफेन्स सेक्टरमध्ये जे मिसाईल वगैरे जे टेक्नॉलॉजी आहेत त्यामध्ये, या सगळ्यांमध्ये याचा क्रिटिकल मिनरल्सचा आणि रेअर अर्थ इलेमेंट्सचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. त्याच्याशिवाय ते कामच होऊ शकत नाही. आता ह्या उपक्रमाचं उद्दिष्ट काय आहे
तंत्रज्ञान हस्तांतरणातील अडथळे कमी करणे. आता तंत्रज्ञान कोणाकडे आहे? युनायटेड स्टेट्सकडे आहे. ठीक आहे, तर हे म्हणे आम्हाला तंत्रज्ञान द्या. भारत आपलं जे आता मीटिंग झालेली आहे नरेंद्र मोदींची, त्यामध्ये पण आपल्याला या गोष्टीवरती चर्चा झालेली आहे. महत्वपूर्ण खनिज क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वाचा प्रतिकार करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. कारण चीनने शांतीच्या काळामध्ये सर्व क्रिटिकल मिनरल्सवरती ताबा घेतला आणि त्यामुळे आता पूर्ण जगाला त्यांच्यावरती डिपेंड राहावं लागतंय, म्हणून त्याला काउंटर करण्यासाठी हा एक योगदान आहे. संरक्षण आणि ऊर्जा सारख्या धोरणात्मक उद्योगांसाठी क्रिटिकल मिनरल्स अँड REE म्हणजेच रेअर अर्थ इलेमेंट्स यांचे अत्यंत आवश्यकता असते. म्हणजे जर तुम्ही गेल्या काही वर्षामध्ये लोक म्हणत असतील की 4 व्हीलरच्या किमती अचानक का वाढल्या, कोरोनानंतर 4 व्हीलरच्या किमती खूप वाढल्या, तर त्याच्या मागे हे पण कारण आहे की त्याच्यासाठी जे बॅटरीज वगैरे लागतात किंवा जे सेमी कंडक्टर्स लागतात, ज्या चिप्स वगैरे आहेत, त्यांच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मिनरल्स जे आहेत, मेटल जे आहेत, त्या मेटल्सच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. सो मेटल्सच्या किमती वाढल्या, मिनरल्सच्या किमती वाढल्या, तर ऑब्व्हियसली 4 व्हीलरच्या किमती वाढणार आहेत. सो ही महागाई ही 4 व्हीलरची ही भारतातली गव्हर्नमेंटने निर्माण केलेली नाहीये, तर आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक भाग म्हणून हे 4 व्हीलरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. तर हे पण आपल्याला एक यावरून लक्षात येईल. पुढचं बघूया. अर्बन वाईल्डलँड इंटरफेस मध्ये झुनोटिक रोगाचा धोका. आपण आता झुनोटिक रोग मागे तुम्ही करंट अफेअर फॉलो करत असाल तर तुम्ही पाहिलेलं आहे की प्राण्यांमधून मनुष्यामध्ये रोग ट्रान्सफर होणं, त्याला आपण काय म्हणतो? झुनोटिक रोग म्हणतो. इथे जेव्हा प्राण्यांपासून माणसांमध्ये हस्तांतरित होणं, बर्ड फ्लू वगैरे जे रोग आहेत ते प्राण्यांपासून माणसामध्ये होतात आणि जे प्राणी आहेत त्यांना वाईल्ड लाईफ पासून रोग ट्रान्सफर होतात. सो आता शहरांमध्ये काय झालेलं आहे की वाईल्ड लँड जे आहे म्हणजे प्राणी जे आहेत आणि अर्बन याच्यामध्ये काय की आता इंटरॅक्शन खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि त्यामुळे काय झालं, याचा जो धोका आहे तो जास्त वाढलेला आहे झुनोटिक. आता हे रोग विविध वन्यजीव प्रजातीपासून उद्भवू शकतात, नाही का? कधी वटवाघळापासून, कधी नाही का कोंबड्यांपासून, कधी कुत्र्यांपासून, प्रत्येक प्राण्यापासून काही ना काही रोग उद्भवत आहेत. अभ्यास काय दर्शवतोय की उच्च झुनोटिक संभाव्य असलेल्या वन्यजीवांजवळ राहणारे लोक 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातींसह निवासस्थान सामायिक करतात. इन शॉर्ट काय आहे की हे गुगल ट्रान्सलेशन आहे, त्यामुळे ट्रान्सलेशन मध्ये थोडं गडबड केलेलं आहे. पण इन शॉर्ट काय आहे की जिथे लोक राहत आहेत वन्य प्राण्यांबरोबर किंवा प्राण्यांबरोबर जिथे लोक राहत आहेत, तर प्राण्यांबरोबर राहणाऱ्या लोकांमध्ये हे झुनोटिक रोग होण्याचं प्रमाण जास्त आहे. सो आता यावरती काय करता येऊ शकतं, तर हे पण पाहणं गरजेचं आहे. आता याचं सर्वात जास्त प्रमाण कुठे आहे? आफ्रिका, केनिया आणि युगांडा सारखे जे देश आहेत त्याच्यामध्ये झुनोटिक जोखीम जास्त आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये झुनोटिक रोगांचं प्रमाण जास्त आहे. उदाहरणं कोण आहे? एव्हियन इन्फ्लुएन्झा आहे, इबोला, रेबीज, प्लेग, ब्रुसेलोसिस, त्याचबरोबर आपण आता जे बोललो बर्ड फ्लू वगैरे, एव्हियन इन्फ्लुएन्झामध्ये हे पण यामध्ये आहेत. सो गेल्या काही दिवसामध्ये बरेच झुनोटिक रोग क्रिएट झालेले आहेत आणि बरेच त्याचा पसार पण मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्यामुळं याच्यावरती एखादा प्रश्न अपेक्षित आहे. पुढे आहे नमस्ते स्कीम. या प्रश्न इम्पॉर्टंट स्कीम राहील यावर्षी. उद्दिष्ट काय आहे, तर स्वच्छता कर्मचारी जे आहे त्यांच्यामध्ये शून्य मृत्यूची खात्री करणे. जे स्वच्छता कर्मचारी आहेत, जे महिला वगैरे मध्ये काम करतात, तर त्यांच्यामध्ये आजारपणामुळे किंवा खराब वर्क कंडिशन्समुळे त्यांची मृत्यू होण्याचे प्रमाण असतात. स्पेशली जे मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग करतात, म्हणजे महिला जे हातानं उचलून ते करतात किंवा जे गटर वगैरे असतात त्यामध्ये स्वतः उतरतात फिजिकली, तर त्यांच्यामध्ये काय आहे की त्यांची डेथचे प्रमाण वाढतात, कारण खाली पॉइझनस गॅसेस असू शकतात, खराब बरेच रोगजंतू असू शकतात, त्यामुळे आजार पण होतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण जास्त आहे. आणि मग हे मॉर्टॅलिटीचं प्रमाण कमी व्हावं, रादर ते शून्य व्हावं मृत्यूची, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. प्राथमिक उद्दिष्ट आहे की स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण शून्य होणं. आता याच्यामध्ये अचीव कसं करतील, तर ऑब्व्हियसली ते जास्तीत जास्त कॉन्टॅक्टलेस स्वच्छता करणं, म्हणजे मशिनरीचा जास्तीत वापर करणं, कमीत कमी त्याला फिजिकली कॉन्टॅक्ट होणं, या गोष्टीचा वापर, मानवी विष्ठेशी थेट संपर्क दूर करणे, थेट संपर्क नाही झाला पाहिजे त्यांचा, याचा प्रयत्न करण्याचा उद्देश आहे यामध्ये.
कामगारांना स्वच्छता उपक्रम चालवण्यामध्ये सक्षम करण्यासाठी बचत गट जे आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतो आपण त्यांना, हे प्रोत्साहन देतं त्यांना एकत्र करण्यामध्ये. सो आता इथून पुढे काय की सेल्फ हेल्प ग्रुपला पण या गोष्टींमध्ये प्रोत्साहन दिलं जाईल. आता ही स्कीम कोण लॉन्च करते, तर हे जॉईंट व्हेंचर आहे कुणाचं, डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, आणि तिसरं कोणतं आहे, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. हे 3 मिनिस्ट्री एकत्र येऊन त्यांनी ही स्कीम लॉन्च केलेली आहे. सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मेन उद्देश काय आहे, तर स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये मृत्यू 0वरती आणणं. त्याच्या कसं साध्य करतील, तर कमीत कमी कॉन्टॅक्ट होईल याचा प्रयत्न केला जाईल. हे कसं ते अचीव करणार आहेत, तर ते सेल्फ हेल्प ग्रुप थ्रू लोकांमध्ये एकी घडवून आणतील त्या बाबतीमध्ये. आणि ही स्कीम कोण चालवतंय, तर हे मिनिस्ट्री, डिपार्टमेंट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट आणि मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, हे 3 मिनिस्ट्री ह्या स्कीम चालवतील. तर अशा प्रकारे हे नमस्ते स्कीम आहे जी की इम्पॉर्टंट आहे. तर हे आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.